अरे वा, सुरेश रावांचा फोन. हॅलो, तुम्हालाच फोन करणार होतो आत्ता. जय हो, तुम्हीच फोन करणार होतात? बरोबर, सांगा सांगा, काय सांगणार होतात तुम्ही? काळवीट साहेबांचा फोन आला होता. काळबीट? हा, त्यांची एजन्सी आहे ना, रेडी टू इट प्रोडक्ट्सची. हा 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 हा. तर विचारत होते की कमिशन संदर्भात बोलणी करायला कधी येऊ. शिवाय असंही म्हणालेत की सप्रे साहेबांपेक्षा 10% जास्ती सवलत देऊ म्हणून. काय करू, बोलवू का? सप्रेंपेक्षा 10% हे जास्ती देणार? रेडी टू ईट? जय हो. गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. बोलवा बोलवा, उद्याच बोलवा. काय आहे ना, तुम्हाला सांगतो मी, एकतर दुय्यम दर्जाचा माल असेल, पडून राहिलेला असेल, नाही तर मला सांगा ना, कारण काय हो, असा माल आपल्या गळ्यात असं एक्स्ट्रा डिस्काउंट देऊन मारायचा काय, त्याला गरज काय? ओके नाही? बोलवा, उद्या बोलवा, मी बघतो त्याला. जय हो. खरंय खरंय, तुमचं म्हणणं अगदी खरंय. ठीक आहे, त्यांना दुकानावर भेटायला बोलवतो. जय हो, बोलवा बोलवा. अरे अजिबात घाबरायचं नाही, आमचे बाबाजी आहेत, त्यांचं लक्ष आहे आपल्यावर. जय हो. बरं, ठेवू? हो हो, जय हो जय हो. अर्चू, आपल्या बरोबर बाबाजी आहेत, ते बरं झालं. का रे, काय झालं? त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होईल बघ. मुख्य म्हणजे ना, नुसते बोलघेवडे नाहीये, मनापासून करतात सगळं. आणि शेवटी सुद्धा ना, असं दुकानामध्ये जबाबदार वजनदार व्यक्ती असते ना, की गिराईक सुद्धा तसंच येतं रे. म्हणजे उगाच टाइमपास करायला लोक येत नाहीत. खरंय. जय हो. हे काय हो? हल्ली सतीशराव प्रत्येक बाबतीत सल्ला घेतात हो माझा. रीतीचे आहेत हं, अगदी मानाने वागवतात, हे सगळ्यात महत्वाचं. जय हो जय हो. बाबाजी, असंच लक्ष असू द्या हो बाबाजी. जय हो. आता बघतो ना उद्या त्या जास्त डिस्काउंट देणाऱ्याला. आली नाही वाटतं अजून. अरे यार, किल्ली घरातच विसरलो वाटतं. चला, म्हणजे आता वाट बघावी लागणार. आधीच नाकावर राग आहे मॅडमच्या, त्यात मी किल्ली विसरलोय म्हटल्यावर तर तोरा आणखीनच वाढेल. हो ग हो, आणते मी, नक्की आणते. ए बरं, मी पोहोचले घरी, मी करते तुला निवांत. हा हा, बाय. का रे, बाहेर का उभा आहेस? काय नाही, तुझी वाट बघत होतो. माझी वाट बघतोस? नाही, तो सकाळी दूधवाला येतो ना आपला, त्याची वाट बघतोय. आदित्य, दाल में जरूर कुछ काला है. बोलो बोलो, क्या बात है? म्हणजे मी किल्ली सकाळी घरीच विसरलोय. अच्छा अच्छा, असेल असेल. तू त्या ऑमलेटच्या नादात विसरला असशील. अरे साहजिक आहे, अत्यंत साहजिक आहे, मी समजू शकते. हे पुणे, मुंबई हा? अच्छा, आणि कळलंय मला. ओके, आता किल्ली काढ, चल पटकन. आधी प्लीज म्हण. प्लीज चल पटकन किल्ली. अरे यार, असं कसं? प्रेमाने प्लीज म्हण. हा चल, प्रेमाने प्लीज, चल पटकन दे. हे काय प्रेमाने प्लीज नाहीये. किल्ली काढ, नाहीतर मी शेजाऱ्यांकडे जाईन आता. प्रेमाने प्लीज म्हण ना दे, एकदा. पटकन पटकन पटकन. एकदा. हो हो, चल चल चल, दे पटकन. अरे किल्ली काय किल्ली काढ यार पटकन, मी कधीची वाट बघतोय माहितीये का तुला. अरे नाही, ऍक्च्युली ना, थांब, मला एक फोन करायचा आहे, विसरले मी, करून घेते. कोणालाच फोन करायचा नाही, मला माहितीये. चल अरे किल्ली काढ. खरंच करायचं नाही करायचंय, तू किल्ली काढ यार मेघना, टाइमपास नको करूस. अब है ना, ऊट पहाड़ के नीचे. हा हा, दे दे दे. तू कसा टाइमपास करत होता सकाळी?
सगळा पसारा तसाच ठेवून गेलास ना माझ्या एकटीच्या जीवावर, म्हणून झालंय असं, कळलं ना? हे पकड जरा. मेघना, मुद्दाम करू नकोस. शोधतेय ना. काय झालं? तुझी पण किल्ली घरातच राहिली का? नाही, अच्छा अच्छा, ओके ओके ओके, इट्स ओके इट्स ओके. ते काय पसाऱ्याच्या नादात विसरली अशी. इट्स ओके. पुरे पिट्टम पाठ झाली. जा आता, शोध चावीवाला. बायकोशी असं वागलं ना की असंच होतं. अरे जा जा, नवऱ्याला अशी तुच्छ ट्रीटमेंट दिली ना की हे असं होतं. हो तर, आणि माझ्या कामांमध्ये सतत लुडबुड करत होता, त्याचं काय? त्याचं काही नाही. मला आता खूप भूक लागली. या आधी काहीतरी खायला जाऊया, मग ते चाबी बिबी. हे ऐक ना आदित्य, हे बा आपल्याला खायला नंतरही मिळेल, पण चावीवाला नाही ना सापडला तर आपल्याला रात्रभर बाहेर थांबावं लागेल. मॅडम तसंही तुम्हाला चाबीवाला मिळणार नाही, कारण काय ना, संध्याकाळ झाली की ते त्यांचं दुकान गुंडाळून निघून जातात. अरे पण मग आता काय करायचं आदित्य? निदान चावीवाल्याची चौकशी तरी करायला हवी ना. हे आदित्य, त्या चावीवाल्यांचे ना भिंतीवर असे नंबर लिहिलेले असतात, ते बघूया ना. बघ ना जरा. भिंतींवर? बरी आहेस ना? अरे बरी आहेस ना काय, खरंच लिहिलेले असतात असे नंबर. अगं चावीवाला. हे आदित्य, आपला वॉचमन येतोय, त्याला विचार ना. वॉचमैन. हाँ सर, क्या बात है? अरे वो हमारा चाबी रह गया है घर में, तो कोई चाबी वाला रहेगा क्या जवळपास? क्या साहब, आप मजाक कर रहे हो? अभी इतने रात को कौन मिलेगा? हाँ, आपको लगता है आप जाके ढूंढ सकते हो? नहीं नहीं, वो पता है हमें. और कोई चारा नहीं है क्या? हाँ. है ना, मतलब बालकनी से उतर के ट्राई कर सकते हो. अरे बापरे, पण उतरणार कोण? तुम्ही मराठी आहेत का? हो. काय राव, मग मराठीत बोला की. अरे तूच हिंदीत बोलायला सुरुवात केलीस ना, मला वाटलं तूच. काय नाव काय तुझं? प्रवीण. मी आदित्य देसाई. मेघना देसाई माझी बायको. तरी मराठीत बोलायचं होतं ना राव तुम्ही. नाही नाही, पुढच्या वेळेस लक्षात ठेवेन मी. ते बाल्कनीचं काय म्हणत होतास तू? नाही म्हणजे कसं चढणार कसं एवढ्यावर? पाईपवरून. पाईपवरून? हो, पाईपवरून. हो, काय आहे की बऱ्याच जणांच्या चाव्या राहतात, तर आम्ही बाल्कनीतून जातो आणि दार उघडतो. त्यांची परवानगी घेऊनच का, त्याला काय करणार? बोला, मला दुसऱ्या ड्युटीवर जायचंय. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल, जा तुम्ही ते पाईप वरून, पण फक्त सांभाळू ना. हो. ओके ओके, येतो मी. हो चालेल. पडणार नाही ना हा पाईपवरून? छे छे, अरे पुण्याचा स्पायडरमॅन आहे तो कसला पडेल? चल चल चल, वर जाऊया आपण. आदित्य, काय रे, काही चालू असतं तुझं? जागते रहो. मेघना, हा पण जॉब काही वाईट नाही बरं का? अरे अरे, हो, सॉरी 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 सॉरी. अरे नाही नाही, इट्स ओके. अरे वा वा प्रवीण साहेब, धन्यवाद. मदतीला धावून आलात तुम्ही संकट समय. हा साहेब, नाहीतर आजची नाईट शिफ्ट आम्हाला दोघांना करावी लागली असती. मी असताना अजिबात. बरं, हे घ्या तुमचं दांडूक. हो. आणि आमची मदत केल्याबद्दल तुमच्याकडून एक. साहेब, राहून दे. अरे असं नाही रे बाबा. नाही ना साहेब. हा हा, काही बोलू नकोस. हे घे, घे म्हटलं ना. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि पुढच्या वेळेस चहा प्यायला ये. हो, नक्कीच. बाल्कनीतून नाही, पुढच्या दरवाजाने यायचं. हाय साहेब, तुम्ही मस्त. ओके,
थँक्यू सो मच. गुड नाईट. अरे ओ प्रवीण साहेब. हा. हो तुमचं मुकुट. अरे चलो बाय. आदित्य, आंघोळ करायच्या आधी हे सगळं आवरूया. ठीक आहे. आणि बाहेरच जाऊया जेवायला. बाहेर? हो. ए नाही, नको आदित्य. बाहेर जायचा खूप कंटाळा आला. आपण घरीच काहीतरी बनवूया आणि खाऊया. ओके. ब्रेड ऑमलेट? कढी खिचडी. ब्रेड ऑमलेट कढी खिचडी. प्लीज. ब्रेड ऑमलेट. कढी खिचडी. ब्रेड ऑमलेट. कढी खिचडी. ब्रेड ऑमलेट. गप्प गप्प काय? आलं का लक्षात तुझ्या? आलं का लक्षात म्हणजे? गेले 4 दिवस तुला मी विचारतोय, तू काही सांगायला तयार नाहीयेस. तर माझ्याकडून काही वेडावाकडे घडलेलं मला आठवत नाही, तरी तू काही बोलत नाहीस. असं नाही वाटत तुला सगळा राग माझ्यावर काढतेस तू? मी सांगितलं ना, मी कुणावरही रागावलेली नाही. मी स्वतःवरच रागावले. आणि तेवढा हक्क तरी आहे ना मला स्वतःवर रागावण्याचा. हो, पण तू कारण सांगत नाहीयेस. समोरच्याला उगाच गिल्टी वाटतं ना. तुला कशाला गिल्टी वाटायला पाहिजे? आम्ही मी सांगते ना, मी कुणावरही नाही रागावलेली म्हणून. बरं, तू नाश्ता करायला येणार आहेस का बाहेर, का मी इथे आणून देऊ? विजया, येऊ का ग? अगं, नाश्ता कधीचा टेबलावर मांडलायस? कोणी चला नाही अजून नाश्ता करायला. चला लवकर. नाही, तुम्हाला वेळ असेल तर मी खाऊन घेऊ का? नाही, मला भूकही लागली आणि गोळ्याही घ्यायच्या आहेत ना माझ्या. माई, तुम्ही घ्या खाऊन, कारण ना मला खूप उशीर झाला. आता आधी मला पेरेंट्स मीटिंगला जायचंय, त्याच्यानंतर मला दुकानात जायचंय, खूप महत्वाचं काम आहे, आणि मग मी आल्यावर करेन. अरे देवा, अगं पण तुमची ती मीटिंग 2 तास वगैरे चालते ना, त्याच्यानंतर येऊन खाणार तू? नको 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 बाई, अशी उपाशी पोटी जाऊ नकोस तू. तू आत्ता ती खाऊन घे बघू माझ्या बरोबर. चल. नाही अहो माई, मी आता नाश्ता करत बसले ना तर पुढे सगळ्यालाच उशीर होईल. नको, त्यापेक्षा निघते मी, आल्यावर करेन नाश्ता. हा, मी येते. बाय. काय रे, काय झालं हिला? माहित नाही, गेले 2-3 दिवस हे असंच चालू आहे. विचारलं तर काही सांगत पण नाही. पण हा माई, म्हणजे माझ्यामुळे काही झालेलं नाहीये, म्हणजे आमच्यात तसं काही झालेलं नाहीये. हो ना. चला मग ठीक आहे. झालं असेल काहीतरी तिला. 2-3 दिवसांनी गाडी आपोआप येईल रुळावर. बरं, तू नाश्ता करणार आहेस का? हो, चल आलोच. चल मग ये, मी तयारी कर. आलो 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 2 मिनिटात. विजयाताई, अगं अंजली, अंजली, अगं बापरे, काय ग, जोरात लागलाय का? कुठे लागलं? अरे काय ग, धडपडलीस तू? विजय, त्यांना पाकळ्यावर बसून मी आलो पटकन. चालेल, इकडे दे, पर्स दे. मला धर, मला धर.
जोरात लागलं ना नेमकं गुडघ्याला? कोपऱ्याला पण लागलंय का ग? सावकाश सावकाश चल. चप्पल काढतेस का? नाही. हा? नक्की? ग. दे दे. कुठे लागले का? थांब थांब, बरं वाटेल. बरं अगं अगं थांब, तुला बरं वाटेल स्प्रेने, जरा थांब. थांब थांब सावकाश. दुखलं तर सांग. दुखते? नको. अर्चू कुठे दुकानात गेलीये का रे? हो, मला काय वाटतं आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया. हो, मलाही तसंच वाटतंय. आता एक काम करा, आता आम्ही निघतोच आहे ऑफिसला, तुम्ही दोघं त्याच्या बरोबर जा, म्हणजे तो डॉक्टरांकडे सोडेल तुम्हाला. हा हो. मी रिक्षाने जाते. अगं वेडीस का तू? लागलंय तुला, रिक्षाने कसली जातेस? आणि आम्हीच जातोच आहे, सोडेल तुम्हाला जाता जाता. हा सतीश? हा, बरं मी निघू का रे मग? डोंट वरी विजया, मी बघतो, तू जा. बर. अंजली निघू का ग मी? हो ताई, तुम्ही नका काळजी करू. हे बघ, आणि प्लीज हट्ट करू नकोस. सतीश जे सांगतोय ना ते ऐक. हा, आणि आम्हीच बरोबरच जा डॉक्टरांकडे. काही लागलं तर मला फोन करा सतीश. येते मी. काळजी घे. तुम्ही बसा, मी आलो. हा बोल आदित्य. हॅलो, हा मेघना. अगं आज आमची मीटिंग आहे आमच्या जीएम बरोबर, आणि आमचे ते हैदराबादचे जीएम आहेत ना, ते पण येणार आहेत. ओ माय गॉड, म्हणजे ज्यांच्या बरोबर तुम्हाला कंपल्सरी डिनर करावाच लागतो तेच ना? करेक्ट. अरे वा, लक्षात आहे तुझ्या. आणि थोडक्यात काय, तुला यायला उशीर होणार आहे हे सांगायला फोन केला असतो. सही जवाब. पण अचूक उत्तर देणाऱ्यांना आज काहीच बक्षीस मिळणार नाही. सो सॉरी. पुरे पुरे कळलं. काय करणार पण आता? काय करणार म्हणजे काय करणार? आज एकटंच जेवावं लागेल तुला. बास, तर फार वर्णन करू नकोस त्याचं. जमत असल्यास लवकर ये. तू पण माझी वाट बघू नकोस, लवकर झोपून जा. ओके, टेक केअर. बाय. सावकाश सावकाश. माही, आता मी जाऊ का वर? आता खरंच खूप बरं वाटतंय मला, आणि अख्खा दिवस इथेच आहे ना माही. हो ग बाई हो, तू दिवसभर इकडे थांबल्याने मला इतका त्रास झालाय ना तुझा, खरंच. अगं काय ग, किती पाय सुजलाय तुझा. आता तू जिना चढून वर गेलीस की त्या पायाला अजून नाही का सूज येणार? आणि डॉक्टर म्हणालेत ना उद्या सकाळपर्यंत सूज उतरेल म्हणून. मग राहत आज इथेच. प्लीज ना माई, हवं तर मी विजयाताई आणि अर्चुताईंचा आधार घेऊन जाते. वर जाऊन पडते जरा, प्लीज. असं म्हणतेस? ठीक आहे. शेवटी तू म्हणतेस अगदी खरं आहे ग. आपलं घर ते आपलं घर. आपल्या बेडवर जाऊन आपण पडलो ना की कसं अगदी छान वाटतं, शांत. बर, विजय आणि अर्चूच्या मदतीनं जा हो, पण जेवल्याशिवाय जायचं नाही, कळलं ना? हो माई. थँक्यू. वा, थँक्यू म्हणून परक करून टाक. हा आणि हे बघ, पाय आणि हात धड होईपर्यंत घरात काहीही करायचं नाहीस. अजून काहीतरी करत बसेन धड पडशील, पुन्हा आम्हालाच करायला लागेल. काय आता आराम कर थोडा वेळ. थांब 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 थांब. काय? नाही, तसंही मी बघणारच आहे. या वर्षभरातले किती दिवस काढतोयस तू माझ्यासाठी? ते 365 पैकी जाऊ दे रे, जाऊ दे.
365 दिवस काढू शकतो मी तुझ्यासाठी. तेच तर. चला, नाना म्हणाले तसा सुरू झाला चिमणा चिमणीचा संसार. आदित्य, सारखी आठवण येते मला तुमची ताई. काही आठवण बिठवण येत नसणार आहे तुला आमची. गेलीसच ना पुण्याला, तिकडे अगदी मस्त राजाराणीचा संसार चाललाय तुमचा. मनातलं सगळं बोलायला आदित्य हवा. कधी येणार हा?